नमस्कार लाडकी बहिणींनो, तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपण लाडकी बहीण योजनेबद्दल एकदम क्लिअर आणि खरं अपडेट जाणून घेणार आहोत. कारण सध्या सोशल मीडियावर आणि YouTubeवर खूप वेगवेगळ्या बातम्या फिरत आहे. कोणी म्हणते 3,000 येणार, कोणी म्हणते 2 महिन्यांचे पैसे एकत्र येणार, तर कोणी म्हणते जी-आर सुद्धा आलेला आहे. पण खरं सत्य नेमकं काय आहे? आणि ज्यांची ई-के-वाय-सी अजून झाली नाही त्यांचं काय? आणि ज्यांची झाली आहे पण पैसे आले नाहीत, त्यांनी काय करावं? चला तर मग सगळं एका भाषेत आपण समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले जो मुद्दा आहे तो म्हणजे ई-के-वाय-सी अजून झाली नाही. काय करायचं? तर सर्वात आधी महत्त्वाचा प्रश्न, ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही, त्यांना पुन्हा संधी मिळणार का? सध्या अधिकृत माहिती अशी आहे की 31 मार्चपर्यंत जी मुदत दिलेली आहे ती फक्त दुरुस्तीसाठी आहे. म्हणजे काय, ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली होती, पण त्यामध्ये काही चूक होती, त्यांनी ती सुधारायची आहे. पण ज्यांची ई-के-वाय-सी अजून झालीच नाही, त्यांच्यासाठी सध्या नवीन नोंदणी सुरू झालेली नाही. पण महत्त्वाची गोष्ट, स्थानिक पातळीवर अशी अंगणवाडी सेविकांकडे अशी माहिती मिळत आहे की 31 मार्च नंतर पुन्हा एकदा संधी मिळू शकते. पण ही अजून ऑफिशियली घोषणा नाहीये, म्हणून तुम्ही अफवांवर इथे विश्वास ठेवू नका. परंतु आपल्याला जो आहे ना, तो 100% ती संधी भेटणार आहे. 31 मार्च नंतर आपल्याला कळेल की नेमकं ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली नाही, त्यांच्यासाठी सरकार आता नवीन वेबसाईटवर काय माहिती उपलब्ध करून देते. त्यांना खरंच के-वाय-सी करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणार आहेत की नाही? तुम्हाला यावर काय वाटतंय? तुम्हाला संधी उपलब्ध व्हायला पाहिजेत का? ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, ई-के-वाय-सी झाली पण पैसे आले नाहीत. हा दुसरा मोठा प्रॉब्लेम आहे. खूप बहिणींची ई-के-वाय-सी पूर्ण आहे, पण तरी पैसे खात्यात आले नाही. अशा वेळी तुम्ही काय कराल? तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक आहे का ते चेक करा. डी सुरू आहे का ते बघा. किंवा ई-के-वाय-सी स्टेटस परत एकदा तुम्हाला तपासायचं आहे. तुमचं नाव, जन्मतारीख, आधार नंबर मिसमॅच आहे का ते सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. कारण की फॉर्म भरताना आपण जर चुकीची माहिती दिली, तर आपल्याला इथे 100% प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना इथे काही चुकीची माहिती दिली का, ते सुद्धा तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. जर यात काही प्रॉब्लेम असेल, तर लगेच सी-एस-सी सेंटर किंवा सेतूवर जाऊन तुम्ही लगेच दुरुस्तीत करून घ्यायची आहे. कारण सध्या 31 मार्चपर्यंत टाईम आहे. त्यानंतर 3,000, 2,000 एकत्र येणार का? आता सर्वात मोठा प्रश्न. YouTubeवर खूप व्हिडिओ चालत आहे की 2,000 किंवा ₹3,000 एकत्र येणार. पण सत्य काय आहे? सध्या सरकारकडून असा कोणताही अधिकृत जी-आर आलेला नाही. एकत्रित हप्ता देण्याची कोणतीही खात्रीशीर माहिती नाही. म्हणजे काय? हे सगळं अंदाज आणि अफवा आहे. त्यामुळे तुम्ही अशा व्हिडिओवर लगेच विश्वास ठेवू नका. आता त्यानंतर गुढीपाडव्याला पैसे येतील का? आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की गुढीपाडव्याच्या निमित्ताने पैसे येतील का? काही ठिकाणी अशी चर्चा आहे, पण सणाच्या काळात हप्ता दिला जाऊ शकतो. पण अजूनही जो ऑफिशियली कन्फर्मेशन आहे ना, ते आलेलं नाही. कारण की उद्या गुढीपाडवा असल्यामुळे आज जी-आर निघणे अपेक्षित होतं. परंतु आज सुद्धा इथे जो जी-आर आहे ना, तो निघाला नाही. त्यामुळे उद्या पैसे भेटण्याचे चान्सेस इथे खूपच कमी आहे. आता तुमची ई-के-वाय-सी स्टेटस चेक करा. तुमचं आधार लिंक आहे का ते तपासा किंवा काही प्रॉब्लेम असेल, तर लगेच तुम्हाला इथे चेक करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त ऑफिशियल अपडेटवरच तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आता मला कमेंट करून नक्की सांगा, तुमची ई-के-वाय-सी झाली आहे का नाही? पैसे आले आहेत का? की अजूनही तुम्ही वाटच पाहतात? आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात? तुमचा प्रतिसाद मला व्हिडिओ बनवायला खूप मदत करतो. जर तुम्हाला अशीच खरी आणि अपडेट माहिती पाहिजे असेल, तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.